मी दक्षत. मी तुम्हाला एक नवोदयचा गणित समजावून सांगणार आहे. तर चला त्याला बघू. एका टोपलीत 480 संत्री आहेत. त्यापैकी 1/5 संत्री खराब झाली. उरलेल्यापैकी 3/4 विकली. तर किती संत्री उरली? ही एक टोपली. इथे किती संत्री आहेत? 480. तर 480 हे या टोपलीतील संत्र्यांची संख्या. तर काय म्हणला? किती खराब झाली? 1/5. तर खराब झालेली पहिले काढू. तर त्यापैकी किती खराब झाले? तर त्यापैकी 1/5 खराब झाले. तर यापैकी खराब झालेले काढण्यासाठी 1/5 480 गुणिले 1/5 करावे. म्हणून छेदाने कधी पण संख्येला भागावे लागते. तर ती संख्या आहे 480. तर 480 भागिले 5. 5×9 = 45. उरले किती? 3. उरले आहेत 3 आणि हा 0 बाकी आहे. तर याला खाली उतरवायचे. हा आला 0. तर 5 × 30. तर खराब झालेले किती निघले? तर 480 पैकी खराब झालेले 96. तर 480 वजा 96, 10 म्हणून 6 गेले 4. इथं होतील 10. इथं होतील 7. झालं. तर 7च्या जागी 7 मधून 9 नाही जात, म्हणून 7च्या जागी येतील 17 आणि इथं होतील 3. 17 मधून 9 गेले 8 आणि हे 3. 384 हे उरलेले आहेत. उरलेल्यापैकी 3/4 विकली. तर किती उरली? विकलेली किती आहेत आता ते काढू. तर 384 भागिले 4. 4×9 = 36. उरले 2. उतरले 4. तर 4 आता 24. 4 × 24 राहिले 0. तर 384 वजा 96. 14 मधून 6 गेले 4 ला काटू. इथं राहिले 14. 14 मधून 6 गेले 8. इथं होतील 7. 7च्या जागी 17 आणि इथं 2. 17 मधून 9 गेले 8 आणि हे उरले 2. तर किती विकली? तर विकलेली एवढे. तर 384 वजा 288. 4 मधून 8 जातात का? तर 4 मधून 8 जात नाही, म्हणून 4×4 = 14. 14 मधून 8 गेले 6. तर इथं होतील 7. 7 मधून 8 जातात का? तर नाही. तर इकडून इकडे घ्यायचे. तर मग हा झाला, हा 2 आणि मग 7 मधून 8 जात नाही, म्हणून इथं होतील 17. 17 मधून 8 गेले 9 आणि 2 मधून 2 गेले 0. तर उरलेले किती आहेत? तर उरलेले आहेत 96. धन्यवाद.